रूट मधील बाधित शेतकऱ्यांना अजून सुद्धा मोबदला मिळाला नाही, काय सांगाल? गेले 6 वर्ष झाली रिंग रूटच्या मोठागाव टू APMC मार्केट या रिंग रूटचं काम सुरू आहे आणि या जमीन अधिग्रहण महापालिकेकडनं सुरू होतं. आज त्याची सुनावणी लागली होती आणि आम्ही आज सगळे शेतकरी इथे जमलो होतो. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, कॅश कॉम्पन्सेशन मिळावं, रोख स्वरूपात मोबदला मिळावा, याच्यासाठी आमची ठाम मागणी आहे. ती मागणी आज आम्ही प्रशासनाकडे मांडलेली आहे. कुठलाही शेतकरी विकासाच्या आड येणार नाही. सगळे शेतकरी विकासाला अनुसरूनच त्यांच्या जमिनी द्यायला तयार आहेत. पण आमच्या जर जमिनी कवडीमोल भावाने महापालिका घेणार असेल आणि आम्हाला योग्य मोबदला देणार नसेल तर शेतकऱ्यांचा या सगळ्या जमीन अधिग्रहणाला विरोध राहील. माझी प्रशासनाला विनंती आहे की आम्ही आमच्या जमिनी, हक्काच्या जमिनी, आम्ही एवढी वर्ष जपून ठेवलेल्या जमिनी जर प्रशासनाला आमच्या या विकास कामासाठी द्यायला तयार आहे तर प्रशासनाने आम्हाला याच्या मोबदल्यामध्ये आमचा योग्य मोबदला जो सरकारी नियमानुसार आहे, आम्ही कुठल्याही नियमाच्या बाहेर जाऊन मागत नाही, आम्ही नियमानुसार जो मोबदला आहे तो आम्हाला सरकारने द्यावा. याच्यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा देखील करणार आहे आणि आज आम्ही प्रशासनाकडे आमची मागणी केलेली आहे. बरेचसे शेतकरी याच्यामध्ये असे आहेत जे 100% भूमिहीन होणार आहेत, ज्यांची एक गुंठाही जमीन उरणार नाहीये, त्यांना तर 100% कॅश कॉम्पन्सेशन मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि काही ठिकाणी तर कॉन्ट्रॅक्टरनी जबरदस्ती त्यांच्या जमिनीमध्ये जमीन ताब्यात न घेता भराव केला होता. त्यांच्यावरती आम्ही FIR करण्यासाठी पोलीस स्टेशनला देखील गेलो होतो. तर ही अशी जबरदस्ती केली तर ह्याच्यातनं मार्ग निघणार नाही अशी प्रशासनाला आमची विनंती आहे. आणि या रिंग रूट झाल्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भरमसाठ विकास होणार आहे आणि त्या विकासाचा मोबदला देखील महापालिकेला मिळेल. ते शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा याच्यासाठी आता आयुक्तांबरोबर एक बैठक तातडीने लावावी अशी आम्ही विनंती केलेली आहे आणि शेतकऱ्यांवरती जोर जबरदस्ती करू नये अशी देखील प्रशासनाला विनंती केली. सरकारच्या धोरणानुसार एखाद्या शेतकऱ्याला प्रकल्पासाठी एकदाच जमीन घेऊ शकता. आता इथे तर असे शेतकरी आहेत ज्यांची प्रकल्प 5-5 प्रकल्पामध्ये एकाच शेतकऱ्याची जमीन गेली आहे, तर त्या शेतकऱ्यांवर अन्याय नाही आहे का? तर आमची प्रशासनाला मागणी आहे की एका शेतकऱ्याची एकदाच त्याला म्हणजे DFCCL मध्ये पण त्यांची जमीन गेली, रिंग रूट मध्ये पण त्यांची जमीन गेली, मोठागाव मानकुली ब्रिज मध्ये पण त्यांची जमीन गेली, अशा 4-4 प्रकल्पांमध्ये एकाच शेतकऱ्याची जमीन जात असेल तर शेतकऱ्यांवर अन्याय आहे ना. आणि आम्ही ठामपणे आयुक्तांना सांगतो की आम्ही जमीन द्यायला तयार आहे, पण आमच्या जमिनीचा योग्य मोबदला आम्हाला मिळाल्याशिवाय त्या जमिनी लोक देणार नाही अशी लोकांची ठाम भूमिका आहे. आणि येत्या भविष्यातल्या बैठकीमध्ये आयुक्तांसमोर आम्ही ती भूमिका मांडणार आहोत. ठीक आहे, भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांना तरी कॅश कॉम्पन्सेशन द्या. बाकीच्या शेतकऱ्यांना पण 4 पट TDR ला पण आम्हाला त्यांनी नकार दिला आणि शेतकऱ्यांवर अन्याय ना. आज शेतकऱ्याच्या जमिनीची किंमत 50 लाख रुपये गुंठा आहे, त्याला तुम्ही 20 लाख रुपये देणार असेल तर तो शेतकरी घेईल कसा? म्हणून आमची विनंती आहे की सर्व शेतकऱ्यांना कॅश कॉम्पन्सेशन देण्यात यावं ही आमची विनंती आहे. भूसंपादनाच्या अंडर आहे, तर 5.5 हेक्टर जमीन भूसंपादन करायची असेल तर योग्य मोबदला दिला तर आम्ही उद्याच्या उद्या आमची जमीन द्यायला तयार आहे. आम्हाला कुठली त्याच्याबद्दल हरकत नाहीये आमची. आता हे जवळजवळ 350 शेतकरी आहेत. आता 350 शेतकऱ्यांना नोटीस आलेल्या आहेत, तर 350 शेतकरी आहेत आता रस्त्यावर. आणि येत्या काळामध्ये ज्या बैठकीला आयुक्त येणार आहेत हॉलमध्ये, तिथे आम्ही सगळ्या आमदार खासदारांना पण आम्ही विनंती करणार आहे की त्या बैठकीला तुम्ही देखील या, म्हणजे आमचं म्हणणं आमच्या लोकप्रतिनिधींना पण कळावं की आमचं म्हणणं काय आहे. आणि आपली काय तरतूद आहे महापालिका? शेतकऱ्यांची मागणी म्हणजे असं ज्यांची जागा जाते त्यांचं म्हणणं आहे काही शेतकरी भूमिहीनच होत आहेत, तर त्या बाबतीत त्यांना आम्हाला पैशाचा मोबदला मिळावा अशी त्यांची विनंती आहे. पण पैशाचा मोबदला देण्याबाबत तरतूद नाही आणि महापालिकेची तशी आर्थिक परिस्थिती पण नाही आहे. त्यामुळे आम्ही आमचं म्हणणं आहे की आपण डबल TDR आहे जो आम्ही तुम्हाला लगेच देऊ. आम्ही त्यांना ॲग्रीमेंटचा फॉर्मॅट पण आणलेला आहे, तो आम्ही त्यांना आताच तिथे देतो. त्यांनी प्रत्यक्ष सहाय्य करून द्यावे, जेणेकरून आम्ही तो 7-8 दिवसात कारवाई करून DRC सर्टिफिकेट त्यांना देऊ, जेणेकरून त्यांना मोबदला मिळेल, लवकरात लवकर मोबदला मिळेल. ही आमची भूमिका आहे त्याच्यामध्ये आणि रस्ता आपला विकसित होण्यास मदत होईल.